श्रावण महिना म्हणजेच सणांची रेलचेल. कारण याच महिन्यात वेगवेगळे सण येतात. अध्यात्मात या सणांचे महत्त्व आपणाला माहीतच आहेत, परंतु वैज्ञानिकदृष्ट्या आपण त्यांचे महत्त्व जाणून घेतोय ना. श्रावण सुरू होण्यापूर्वीच आपण दीप अमावस्या साजरी करतो व त्या दिवशी शपथ घेतो की गताहार घेणार नाही. कारण हा महिना पशु पक्षी प्राणी यांच्या प्रजननाचा कालावधी, त्यामुळे त्यांची हत्या होऊ नये व निसर्गाच्या साखळीला मदत व्हावी हाच उद्देश. या महिन्यात साथीच्या रोगांचा संसर्ग जास्त, त्यामुळे मांस न खाणे योग्यच. श्रावण महिन्यातील आराध्य दैवत भगवान शंकर व शंकराच्या गळ्यातील वासुकी म्हणजेच नागदेवता, तिचा पूजन करण्याचा आजचा दिवस नागपंचमी. असं मानलं जातं या काळात नाग बिळातून बाहेर पडून जमिनीवर येतात. या बाहेर पडलेल्या नागांमुळे कुणालाही अपाय होऊ नये म्हणून नागदेवताला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमीची पूजा करण्यात येते. खरं तर नाग हा शेतकऱ्यांचा मित्र, कारण या दरम्यान शेतीत पेरलेलं उगवण्याची सुरुवात होत असते. अशा वेळी उंदीर घुशी पिकांचे नुकसान करतात. यावेळी नाग यांना खाऊन शेतकऱ्यांची मदतच करतात. मुंग्यांचा वारूळ बनवण्याच्या कलेला याच दिवशी सन्मान दिला जातो. नवीन फुले पाने वनस्पती भाज्या फळे निसर्गात येतात, त्यांचाही सन्मान या दिवशी होतो. या दिवशी चुलीवर तवा ठेवला जात नाही, त्यामुळे घरातील स्वयंपाक थेट अग्नीवर न करता वाफेवर शिजवला जातो. कारण पावसाळ्यात जठराग्नी मंदावलेला असतो, त्यामुळे भूक कमी लागते. अशा वेळी पचनास हलके खाण्याचा हा संकेत असतो. अशाच प्रकारे अनेक सणांचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्व जाणून घेऊयात दिशा ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून. भेटूयात पुढच्या सणात.